नमस्कार मित्रांनो, मित्रांच्या मैत्रिणींच्या भावांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज दहीहंडी स्पेशल ब्लॉग आहे. जे घरात बसले आहेत, जे पावसामुळे बघू नाही शकत, त्यांच्यासाठी आपण सगळ्या दहीहंडी कल्याणमधले दाखवू. जेवढे आहेत ना, डीबी चौक, सदन चौक, शिवाजी चौक, सगळे आपण दाखवू या व्हिडिओमध्ये. तुम्ही सगळ्यांनी बघा, नक्की बघा आणि तुम्ही आनंद घ्या घरी बसून. चला. तर भर पावसात आम्ही बघा कसे चाललोय. ॲक्च्युली आम्ही रेनकोट घालून जाऊ शकतो, पण आम्ही ड्रेसिंग मारलेली कोण बघेल मग आम्हाला, म्हणून आम्ही असे चाललोय. आता आम्ही चाललोय पहिले सगळ्यात डीबी चौकात. डीबी चौकात गेल्यावर भेटूया. डीबी चौकात आता आपण पोहोचलोय बघा. हा काय माहोल आहे, वा वा. किती पण काय पण असेल ते, पण महाराष्ट्र पोलीस आपल्याला सहकार्य नेहमी करते सगळ्या प्रोग्रामला. किती पावसात उभे आहेत बघा. ट्रेंड फॉलो करतोय गाडा. कोळीवाड्याच्या सगळ्या गोविंदांचं या ठिकाणी स्वागत. यानंतर तयार राहायचे संत रोहिदास वाडा गोविंदा पथक. आपण तयार राहायचंय, रेडी राहायचंय. या ठिकाणी आटाळी कोळीवाडा गोविंदा पथक सलामी देणार आहे. या सलामीचं आपण स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी मी कल्याणकर हा आगरी कोळी गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. तत्पूर्वी 1,11,111 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला या ठिकाणी मिळणार आहे. दीपक शेठ लोखंडे, त्याचप्रमाणे पवन दीपक शेठ लोखंडे, भालचंद्र लोखंडे, दत्ता शेठ लोखंडे, पंडित लोखंडे, चिंतामण लोखंडे, आनंद जाधव, शत्रुघ्न भोईर, संजय कारू, सत्यवान जाधव, दीपक शेठ भंडारी, किरण चौधरी, कैलास कारभारी, शरद लोखंडे या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं गोविंदांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी ओम साई गोविंदा पथक आटाळी कोळीवाडा यांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे. सगळ्या गोविंदांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. खरे तर काल कृष्णाचा जन्म झाला आणि आज साहेब यांचं या ठिकाणी यांनी 6 थरांची सलामी आपण देणार आहात. कृपया सेफ्टी करणारा माणूस जिथे आहे तिथे काही गोविंदांची गर्दी आहे, त्यांना विनंती जरा कमी करायची. यानंतर संत रोहिदास गोविंद पथक सलामी देतील. या ठिकाणी आज अनेक शाळा उपस्थित झालेले आहेत. अनेक शाळकरी मित्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कल्याण शहरातले अनेक विद्यार्थी आज दहीहंडी बघायला आलेले आहेत. लाल चौकीमध्ये शारदा मंदिर हायस्कूल कल्याण नावाची एक शाळा आहे. विद्यार्थ्यांना लागला लढा, मला आवडते शारदा मंदिर हायस्कूल शाळा. या शाळेतले अनेक विद्यार्थी आज ही दहीहंडी बघायला या ठिकाणी आलेले. त्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं दीपक शेठ लोखंडे यांच्या वतीनं स्वागत. कृपया सेफ्टी व्यवस्था ज्यांच्याकडे त्या बाजूला गर्दी झालेली आहे, गर्दी थोडी कमी करायची आपल्याला नम्र विनंती आहे. स्टेजवरची गर्दी सुद्धा कमी करायची आहे अशी आपल्याला नम्र विनंती आहे. यानंतर आगरी कोळी गीतांचा जनता नक्कीच मंडळी तुमच्या समोर बाई ग पिसली माझी बंगडी हे गाणं घेऊन. तर आता आम्ही डीबी चौकातली हंडी बघून निघालोय. आता थोडं पेट्रोल टाकूया पहिले, कारण की मध्येच कायला पडा नको व्हायला. गाडी पेट्रोल असतं, पण कसं नंतर कधी काय काम लागलं, कुठून कुठे कोणी बोलवलं लगेच जायचं असेल तर त्याचं सेफ्टी आहे. मग आता पेट्रोल टाकू आणि पेट्रोल टाकल्यानंतर जाऊ बेसूर पाड्या साईडला.
तिथे आम्ही दहीहंडी बघायला जातोय, पण आमची भांडणच गाडीवर वेगळी होतात. कधी सर्विसला होते, कधी याच्यासोबत होते, कधी एका काकासोबत होतं. एका काकांचं तर काय झालं म्हणजे मला राग आलेला खूप. आणि काय झालं, माझा एकच ट्रेन पडला ना त्याचा, हळू घे ना आवाज नसतो. एकच ट्रेन असा माझा, त्यांच्याच ते आमची छत्री आहे ना, त्याच्यात त्यांची छत्री आमच्या छत्रीला लागली आणि एक थेंब इथून असं पडला माझा. काका काय बोला, काका काय ना मस्ती करते. काकाची एका फाटलेली एकदम. तर आता आम्ही बेतुरकर पाड्याची हंडी बघितली आणि आता आम्ही चाललो शिवाजी चौकात. एवढा पावसात ना फुल भिजलोय आम्ही, छत्री असून काही फायदा नाही. एक साईडला काय काम नाही, नुसतं घेऊन चालतो इकडं चल तिकडे. तुमच्यासाठी करते भाई भाई, असं नाही बोलायचं आपल्या फॅमिलीला. शिवाजी चौक फुल पॅक आहे बघा, फुल पथक आलेत, फुल जाम म्हणून आम्ही गाडी नाही गपचूप चालत जातो तिथे गाडी लावून. सर तू पुढे हँडसम नुसता बाकी आधी सर. एक 2 3 4 4 पाचवा तर पूर्ण. एक शेट यार, हरकत नाही, 5 थरांची. छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 हंड्या असतात, एक उद्धव ठाकरे गट, एक एकनाथ शिंदे गट. मादगुळा तुकट लागला डायरेक्ट. कोणता पद्धत आहे वक्रतुंड पद्धत. आपण आता चौकातले 2 हंड्या बघूया आणि मग डायरेक्ट सदन चौकात लास्ट पर्यंत थांबू कुठे पर्यंत. काय बोलतो टाइम काय आला. स्वराज गोविंदा पथकांनी मनोरंजनाला सुरुवात केलेली आहे. स्वराज गोविंदा पथक यांनी मनोरंजनाला सुरुवात केलेली आहे. सर्वांनी तिकडे लक्ष द्यावे. स्वराज्य गोविंदा पथक 2 थर झालेले आहेत. 3ऱ्या थराला सुरुवात. चौथ्या थराची वाटचाल सुरू.
अशा तऱ्हेने स्वराज्य गोविंदा पथकाने 5 थराची यशस्वी सलामी दिलेली आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वराज्य गोविंदा पथकाचे हार्दिक प्रिन्स विनोद पाटील इथे सत्कार होत आहे आणि दादांकडनं 500 रुपयांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करत आहे. कोणत्या शुभेच्छा आणि खूप मस्त डान्स केल्याबद्दल इथे सत्कार होत आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक 2 3 4 चौधरी साहेब. ओके चला त्यांना सहकार्य करा. आधी आरामात जेवढा सराव आहे तेवढेच सर लावायचे. आपण रिक्षा नको प्रत्येकाला बघतो. 1 2 3 4 5 कडक जे लावता येतील न पडता तसे थर लावण्याचा प्रयत्न करा. जास्त लावण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला दुखापत होईल. एक नंतर तयार आहेत का आपण? एक नंतर तयार आहेत. चला लावा. टोकन जे असतील ते जमा करून घ्या. चला एक दंत बेतुलकर पाडा. सहा थरांची सुंदरशी सलामी. थोडं बारीक सहा थरावर यशस्वीरित्या 6 थरांची सलामी दिलेली आहे. एकदंत गोविंद देवाचं दर्शन या ठिकाणी घडणार आहे.
ते लवकरच आपल्या समोर येणार आहेत. 1 2 3 4 व्हिडिओ मध्ये बघ कोणी पहिला मोर्चा आपल्याला आपण साईडला उभारायचं आहे. आपल्या नृत्य करण्याची इच्छा असेल तर आपण ती करावी, त्याबद्दल कोणालाही हरकत नाही. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग मला सांगा नक्की कमेंटमध्ये. नक्की एवढा पाऊस होता ना, ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, ती तुम्ही विचार करत असाल की यार दहीहंडीला गेलेलं, पण दहीहंडी फोडतानाची व्हिडिओ कुठे गेली. ॲक्च्युली दहीहंडी फोडतानाची व्हिडिओ मी शूट करूच शकलो नाही, कारण की एवढा पाऊस होता की मी पूर्ण भिजलेलो आणि फोन पण पूर्ण भिजलेला. मला खूप भीती वाटत होती नंतर फोन भिजेल थोडं काय होईल म्हणून मी माझ्या भावाकडे फोन दिला ठेवायला, म्हणून मी ती लास्टची व्हिडिओ नाही काढू शकलो. पण लास्टला ज्यांनी सलामी दिली आहे त्यांनीच दहीहंडी फोडली आहे, आपली सदानंद चौकाची मानाची हंडी त्यांनी फोडली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता गणपतीचे ब्लॉग येणार आहेत, गणपती बाप्पा मोरया. चला.